तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आता आम्ही कॉलेज वगैरे करून जेवण वगैरे स्टोरून निघालो आणि आम्ही आता जातोय बाईकच्या शोरूममध्ये। आम्हाला दोन बाईकचे शोरूम एक्सप्लोर करायचे आहेत, म्हणजे फिरायचे आता। एक यामाहाचं आणि एक KTMचं शोरूम जे कोल्हापूरमध्ये आहेत ना दोन्ही, ती सगळी आम्ही दोन्ही शोरूम आता आम्ही फिरणार आहोत। आणि मग आमचा फायनल डिसिजन राहील की बाईक कोणती घ्यायची। तर तुम्हाला मी मेसेज केलेला, म्हणजे यूट्यूबवरती सांगितलेलं की मी कोणती बाईक तुम्हाला जरा सजेस्ट करा। तर त्याच्यावर अजून तुमचा काय रिस्पॉन्स नाही, तर रिस्पॉन्स आहे त्याच्यावरती MT-15 की ड्यूक 250। तर आता मी निघालो आहे, दोघे आहे आणि मॅप पण टाकलेला आहे मित्रांनो ह्याच्यात। तर आता जाऊया तिथे आणि मग भेटतो तुम्हाला तिथे गेल्यावर। तर मित्रांनो, आम्ही आता पोचूच थोडा वेळात। पूर्ण मित्रांनो चालत झालं 1-1.5 किलोमीटरचं शोरूम, पूर्ण चालत आलो 1.5 किलोमीटर शोरूमपर्यंत। ह्याच्यामुळे हा बोलला चालत जाऊया म्हणून आम्ही आता चालत आलो आहे। आणि मित्रांनो आता पोचूच थोड्याच वेळात। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर का चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता मी थोड्या वेळात जाऊच तिथे। मित्रांनो, मी आता यामाच्या शोरूमच्या तिथे पोचलो आणि येऊन बघतो तर काय ते शोरूमच बंद आहे, तुम्हाला मी दाखवतो आम्हाला। बघा मित्रांनो, समोरच आहे यामाचं शोरूम आणि ते बंद आहे। नशीब गांडू आहे आमचं, या शोरूम सांगतो। एवढं 1-1.5 किलोमीटर चालत आलो एवढे, पण त्याचा काय उपयोग नाही झाला। तर आता KTMच्या शोरूममध्ये जातो आणि मग शोधतो दुसरं यामाचं शोरूम आणि ते जातो। पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आम्ही आता निघालो KTMच्या शोरूमला। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आता परत मॅप टाकलेले आहे आम्ही, ते आहे राजारामपुरीमध्ये। तर आता आम्ही तिथे निघालो आहे। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। मित्रांनो, आम्ही आता KTMच्या शोरूमच्या इथे पोचलो आहे। हे बघा समोरचा आहे शोरूम। तर आता आज जाऊया आणि ड्यूक 250ची इन्क्वायरी वगैरे करून येऊया। इन्क्वायरी वगैरे करतो, तुम्हाला गाडी जरा दाखवतो आणि मग तुम्हाला भेटतो। मित्रांनो, ही बघा गाडी, ही ड्यूक 250 आहे। ड्यूक 250 आहे, हिचा लुक हा बघा। बघू मित्रांनो, जमलं आपल्याला मार्च महिन्यापर्यंत, तर मार्च महिन्यापर्यंत आपण हिला घेऊन जाऊ। गाडीचं आपल्या नावावरती गाडी येऊन जाईल। तर भेटतो तुम्हाला थोड्यात। आता कोटेशन वगैरे सगळं काढतो मी आणि मग तुम्हाला भेटतो। मित्रांनो, आम्ही आता शोरूममधून जाऊन आलो, ड्यूक 250 बघून आलो। मित्रांनो, गाडीचं एकदम भारी आहे। कोटेशन पण घेऊन आलो आहे बघा। मी तुम्हाला उघडून दाखवू शकत नाही, त्यात माझे सगळे डिटेल्स आहेत। डिटेल्स व्हायरल व्हायचे आणि त्याला बरोबर काहीतरी व्हायचं म्हणून डिटेल्स मी तुम्हाला काय कोटेशन दाखवू शकत नाही। आत्ता ऑफरला आहे गाडी, तर 2,70,000 रुपये तिची आता प्राईस आहे। तर आता बघूया पप्पा काय म्हणतात। पप्पांवरती सगळा अंतिम निर्णय राहील त्यांच्यावरती, कारण की आपल्याला गाडी घ्यायची असेल तर आपल्याला कॅशनी गाडी घ्यायची आहे, आपल्याला EMIवरती गाडी घ्यायची नाही। तर तो विषय, त्याच्यामुळे जरा बजेट बघितलं पाहिजे सगळं फॅमिलीतलं आणि मग तुम्हाला मी सांगतो काय ते। तर ते आता मला काय बोलले, एक तुम्ही आता 40,000 डाऊन पेमेंटवरती गाडी घेऊ शकता आणि नंतर मग तुम्ही 6 महिन्यानंतर एक तुम्हाला फुल अमाऊंट द्यावीशी वाटली तर फुल अमाऊंट तुम्ही देऊन गाडीचं लोन रद्द करू शकता। तर आता बघूया, ते सगळं बोलून घेऊ आपण सोबत आणि मग तुम्हाला मी अपडेट कळवीन ती। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, टार्गेट लक्षात ठेवा, आपल्याला 300 सबस्क्रायबर्स करायचे आहेत गेन ह्या महिन्यापर्यंत। तर ते करून टाका, मग आपण करू बाईक चलवानी 100%। तर मित्रांनो, आम्ही आता यामाच्या शोरूमचे जे पण आलो आहे, जरा R15V4 आणि MT-15ची जरा टेस्ट राईड भेटली तर बघू। KTMच्या शोरूममध्ये आपल्याला काय टेस्ट राईडची बाईक टेस्ट राईडला भेटली नाही, तर इथं बघू टेस्ट राईड वगैरे भेटते काय। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। हे बघा शोरूम यामाहा, बघा मित्रांनो MT-15 ही आपण घेऊया फेब्रुवारीत फिक्स 100%। ह्या इकडे कलर आहेत, हे कलर एक आहेत आणि R3 यामाहा R3, ही R15, ही ड्यूक MT-15 ब्लॅकमध्ये आहे। तर घेऊ मित्रांनो MT-15 आता मी फिक्स केलं आहे। जरा बाहेर जातो आणि मग तुम्हाला भेटतो। मित्रांनो, मी आता MT-15 बघून आलो, तुम्हाला कोटेशन पण सगळं घेऊन आलो। तर आता आणि मी विचारत आहे आता MT-15च फायनल करायच्या।
कारण की ड्यूक 250ला मी बघितलं ना तर गाडी रेस केली ना तर व्हायब्रेशन जाणवले मला. पण जेव्हा मी आता MT-15ची टेस्ट राईड घेतली, गाडी रेस केली, ॲक्सिलरेट केली, मला अजिबात व्हायब्रेशन नाही जाणवले. आणि मित्रांनो ॲव्हरेज पण चांगलं आहे, कारण की आपल्याला आता फिरायचं म्हटल्यावर जरा यूट्यूबसाठी म्हटल्यावर तर ॲव्हरेज आपल्याला आता इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो म्हटल्यावर आपल्याला ॲव्हरेजची गरजच आहे. त्याच्यामुळे आता मी कन्फर्म केलं आहे येत्या फेब्रुवारीच्या 22 तारखेला, मी तुम्हाला तारीख पण सांगून ठेवतो मित्रांनो, फेब्रुवारीच्या 22 तारखेला आपण MT-15 घेतो आहे 100% मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भारी भारी कॉन्टेंट येतील मित्रांनो आपल्या चॅनलवरती, तर 100% सबस्क्राईब करा. तर भेटू आता तुम्हाला थोडा वेळ पुढे गेल्यावरती. आणि मित्रांनो जरा पुढे गेल्यावरती बोलू आपण अजून त्या ड्यूक 50 आणि MT-15वरती, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो मी काय बोलत होतो, मी ड्यूक 250 आता बघायला गेलेलो. तर ड्यूक 250 मला हे व्हायब्रेशन वगैरे सगळं जाणवतं. आणि गाडी आहे चांगली, गाडी घेण्याबद्दल काय नाही, पण गाडीला ॲव्हरेज पण कमी आहे भरपूर. MT-15 कशी आपल्याला परवडणारी गाडी ॲव्हरेजमध्ये 25-50चा हायवेला ॲव्हरेज दिला म्हटल्यावर काय वाईट नाही. तर आता ती घ्यायचं माझं प्लॅनिंग आहे. आणि ड्यूक 250 कॅन्सल करायचं माझं मोठं कारण की ज्यावेळीमध्ये मी गाडीची जेव्हा बसलो तेव्हा व्हायब्रेशन जाणवली माझ्या मागे बसलेलो तेव्हा. आणि आता मी MT-15ची एकदम स्मूथ इंजिन आहे, रोटेशन वगैरे सगळं काढून आलो मी आत्ता. आणि बघू आता मी रस्ता इथून गाडी घेईन आमच्या इथून. काय थांबा जरा मित्रांनो, आम्ही रस्ता भरकटलो आहे, जरा रस्ता शकतो कारण की आम्ही आमच्या हॉस्टेलच्या इथून 3 ते 4 किलोमीटर लांब आलो. त्याच्यामुळे जरा थांबा, हॉस्टेल रस्ता वगैरे बघतो कुठून जायचा आहे तो, आणि मग तुम्हाला भेटतो. तर फायनली मित्रांनो आता माझा डिसिजन झालं आहे. आणि आता मी घेणार आहे MT-15 ब्लॅक कलरमध्ये, आणि ऑरेंज अवेलेबल येतात ना ते, तर ती गाडी घेणार आहे मी. तर काय नाही, करूयात ह्या ब्लॉगचा इथेच एंड. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बाय द वे मी आहे बनियनवरती आता, कारण की हॉस्टेलवरती असल्यावर मी बनियनवरतीच असतो, जास्त टी-शर्ट घालत नाही. तर करूयात ह्या ब्लॉगचा इथेच एंड. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भारी कॉन्टेंट येणार आपल्या चॅनलवरती. बाय बाय.